12 बलुतेदार यांना पाठिंबा दिला असताना तुम्ही टीव्हीवर खोटे बोलता. फक्त 9% आरक्षण नको, आधी आरक्षण मिळू द्या, त्यानंतर बाकीचं बघू. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हे थेट आमचं लक्ष आहे. ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे. यांच्यात सहभाग गरजेचे आहे. रोहिणी आयोगामुळे आरक्षणाचे सर्व प्रश्न मिटतील. हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्यांना आरक्षण देतो. सगळे मराठा बसला पाहिजे. मी मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही. सगळे आत येणार नाहीत, कारण विदर्भ खानदेशातील सर्व आरक्षणात गेले आहेत, थोडेफार राहिले आहेत. मराठा समाजाचा फायदा होत असेल आणि समाजाचा दगा फटका होत नसेल तर अभ्यास करून बघू. असे 27% हा माझा फॉर्म्युला आहे. 10% मराठ्यांना द्यायचं, मग वरचे 7% आम्ही अंगावर घ्यायचे का? मुख्यमंत्री आणि सरकारच्या बैठका लावायच्या हे योग्य नाही. अर्धे मराठे खुश आणि अर्धे नाराज, मला मान्य नाही. माझे सरकारला म्हणणे आहे की मीटिंग बोलवा. या मीटिंगमध्ये मी जरांगे पाटील, संभाजी महाराज अभ्यासक यांना बोलवा. मी तिथं माझा फॉर्म्युला मांडेल. माझा अभ्यास आहे. मी संविधानिक अभ्यासक आहे. मी कायदेतज्ञ आहे. ओबीसी बांधवांनी काय करावे मी सांगतो. सगळ्यांनी मिळून मराठ्यांना आत घ्यावे व कोटा वाढवण्याची मागणी करावी. शांतता सुव्यवस्था महाराष्ट्रात राहण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे. यांच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. सरसकट या शब्दाचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी केला आहे. सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही, तर हा आरक्षणाचा तिढा कसा सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आलो आहे. नवीन फॉर्म्युला काय, आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला 50%च्या वर जाता येणार नाही, परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही, ज्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो, इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या, तर लोकसंख्या जर तुमची 27पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता, अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. काय झालं, महाराष्ट्रात योगायोगाने एम्पिरिकल डाटा गोळा करण्यात आलेले बांटे आयोग मागं बघा, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुकल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता. त्यात 10% नाही, तसं 10% नाही परवडत. ते मराठा आणि कुणबी एकच त्याच्या नोंदी सापडल्या, त्यामुळं 10% मराठ्यांना देणं आणि वरचे 7% म्हणजे काय अंगावर घ्यायचे का आम्ही? वरचे 7% म्हणजे त्यांचा फॉर्म्युला तिथं आमच्यासाठी घातक आहे. आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे. 34% मराठा आहे असं 8 ते 10 वर्षापूर्वी समितीनंच लोकसंख्या जाहीर केलेली, तर मग 17% होते आणि आता तर वाढली असेल ह्या 10 ते 12 वर्षात पुन्हा. आणि तुम्ही ते 10% द्यायलात आणि वरचे 60% म्हणजे 1.5-2 कोटी लोक अंगावर कोणी घ्यायचे? मी समाजाची गद्दारी करायची. पाहिजे तर सगळ्या मराठ्यांना पाहिजे तर तो फॉर्म्युला मान्य आहे. उगा असे फॉर्म्युले आणि उगा मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी बैठका लावायच्या हे योग्य नाही आहे. त्यापेक्षा आता आमच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षणातून मागणी आमची, त्यावरच आम्ही ठाम येत आणि आम्हाला सगळ्यांना पाहिजे. त्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या. बरं, आरक्षणासंदर्भात तुमचा अभ्यास झालेला आहे. सरकारसोबत तुमच्या बैठका सुरू आहेत. सरकार तुमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहतंय सुद्धा. मग हे सगळं व्यवस्थित सुरू असताना हरिभाऊ राठोड हा जो नवान प्रस्ताव आणतात त्याची गरज वाटते का तुम्हाला? खरंच नाही, आता ते कसे आले हेच मला माहीत नाही. आपल्याला इथं परत सांगतो, खरं बोलतो, ते माहीतच नाहीत मला कसे आलेत. पण आता हे बघा, शेवटी आंदोलक हे आपल्यात माणूस की जिवंत असली पाहिजे. आता ते आलेत, ज्येष्ठ माणूस आहे, शेवटी आपण सन्मान केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यांना आपण पाठिंबासुद्धा दिला. त्यांना आपण 12 बलुतेदार बांधवांवर अन्याय झाला पाहिजे. त्यांच्यासाठी आमचा हा ज्वलंत सध्या मुद्दा आहे. याच्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार, हे शब्द आहे. हो, पण आज रोजी आता त्या फॉर्म्युला घेऊन आले, ऐकून तर घेणं काय मिळेल बाबा आपलं. जर योग्य वाचलं, अभ्यास त्यात चांगला असेल आणि मराठ्याचं कल्याण होणार असलं तर कोणाचा फॉर्म्युला मान्य आहे ना? चांगलं मराठ्यांचं होत असल्यावर काय, सगळ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळत असलं ओबीसीतून मग काय अडचण नाही. पण तुम्ही धक्का न लावता आणि असले शब्द जर वापरले, तुमचं नामचं जमणार बी नाही आणि फॉर्म्युला बी काही नाही. मग हरिभाऊ राठोड आले, हे काय संविधानिक कुणाला भेटून आले? मुख्यमंत्र्यांनी पाठवलं, उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलं, रस्त्यावर बसून अशी तोडगी निघू शकत नाही. पण आले, मी आंदोलक म्हणून सन्मान करणं काय नाही. ते कुंकडून आले बिचारे काय माहीत नाही. तुमचं योग्य आहे, बरोबर सुद्धा आहे, पण मी एक आंदोलक आहे, सगळ्या जाती धर्माचा सुद्धा काम करतो आहे.
ते आशाने येत आहेत, पण आपण त्यांच्या मागणीसाठी पाठीशी आहे त्यांच्या. पण आमचा फॉर्म्युला आमच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, याच फॉर्म्युलेशी फक्त मी सहमत आहे. एक बी मराठा मागं नाही राहिला पाहिजे, अर्धे खुश करायचे आणि अर्धे नाराज करायचे, हे नाही चालणार. मलाच मान्य नाही. याचा अर्थ काय त्यांचा हे करतो आहे असं नाही आहे, त्यांचा आदरच. पण मराठ्यांचं जिथं नुकसान होणार आहे ते मात्र मला मान्य नाही. सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. धक्का न लागता तुम्ही मत असाल तर तुमचं आमचं काही जमन बरं. हे सगळं अभ्यास आणि ते आम्ही वाचून बघूया. मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही. ज्यावेळेस ते आमच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही, सरकारची बैठक लावायची त्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारची बैठक कधी की ज्यातही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा, याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो, 1%ही मराठ्यांना दगाफटका होत नाही, त्यावेळेस सरकारला सांगताय. आत्ताच त्यांना शब्द द्यायचा. आम्हाला आज माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय, आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो. आणि आधीच सांगायचं की हो आम्ही सरकारची बैठक लावतो. सरकारची बैठक कधी लावायची? ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस. आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वर काय म्हणू ना, आमच्या जुनी म्हणे म्हैस पाण्यात वर सौदा, माहीतच नाही काय. आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू, आत्ता नाही. त्यांनी 5-6 मुद्दे मांडले तुमच्याकडे, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता, ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा 10% आरक्षण, असे 2-3 जे मुद्दे होते, हे तुम्हाला कसे वाटले? नाही, तेच सांगितलं मी, म्हैस पाण्यातून वर सौदा. त्यातलं त्याच्यात पोटात शिरल्याशिवाय, ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये. कारण ते पण कायद्यातज्ञ आहेत. काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असते आणि मला ती किमान नाही करायची. माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे. ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू. आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना 100% बोलू, सांगू, नंतर पुढचे निर्णय घेत राहू, पण आज नाही. बरं, ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिडला होता, खडे बोल सुद्धा सुनावले, नंतर हरिभाऊ राठोड तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणाले. काय मुद्दा आहे तो? नाही, ते काय झालं, ते ज्येष्ठ आहेत असं नाही, पण खरं बोललो. मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायची सवय आहे. आम्ही ते सोबत एकत्र होतो. भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता, त्याविषयी आम्ही सोबत होतो. आम्ही पूजा अर्चा केली. तिथलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं 12 बलुतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बंधू आले होते आमचे. आणि आपण त्यांना त्याच दिवशी शब्द दिला की आपण, त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही, ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे. आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता, कोणाचीही पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मीडियात दिला. त्यानंतर 4 सभेत बोललो मी त्यानंतरही. आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले. म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय, हे थोडंसं मला रात्री झालं की एवढे मोठे अभ्यासक आहेत, काय त्याचे अभ्यासक आहेत, असं बोलतात की जरांगे आमची मागणीबद्दल बोलत नाही. अरे यार म्हणलं, हे असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात, गैरसमज कसं काय पसरू शकतात. म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं. मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी परस्पर तिकडं बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून. ते आलेत म्हणून बोललो, नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं. तुम्ही काय फॉर्म्युला दिलाय जरा सांगा. बघा फॉर्म्युला मी सांगितलं आहे त्यांना. बघा आपण साधारण किती मुद्दे आणलेत फॉर्म्युल्यामध्ये मुद्द्यावर? बघा कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो 50%च्या वर देता येत नाही, बरोबर. मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण 50%च्या वर सुद्धा आरक्षण देऊ शकतो, परंतु ते 57% देऊ शकतो. काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत. आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहिती आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं, म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं. आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलं आहे. आपल्याकडे बांटी आयोगाने जो अहवाल दिलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे, तर 37% आपण ओबीसींना आरक्षण देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला, म्हणजे 50%च्या वर आपण देऊ शकतो. आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये, ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात. तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो, आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो, तर 27% आरक्षण देतो. मग 27% आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे 10% आहे ते जर आपण मराठ्यांना दिलं तर कोणाला धक्का लागत नाही.
27% ओबीसीला राहील आणि 10% आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे, कुठं आणलेलं आहे, इथेच आणलेलं आहे. 50% जेव्हा देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेलं आहे. तर आता प्रश्नच नाही, हे कायद्याने सांगते, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की तुमच्याकडे जर 27%च्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल त्याचा मला आनंद झाला. आणि जेव्हा सरकारकडे मी जातो, मिटिंग मागत नाही, ठीक आहे, मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जरांगी सरकार, मग त्यांच्याकडे आलो, एवढंच आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.